संध्याकाळची वेळ आहे. दाट जंगलात सौम्य वारा वाहत आहे. झाडांची पानं हळूच सळसळत आहेत. वातावरणात गूढ शांतता आहे. दूरवर अंधुक अंधारात एक मोठं प्राचीन झाड मंद, जादुई प्रकाशात चमकत आहे. त्या झाडावरून सौम्य सोनेरी आणि निळसर प्रकाशकिरण पसरत आहेत, जणू काही ते जिवंत आहे. नॅरेटरचा आवाज, या जंगलात एक झाड आहे. रात्री झाली की ते झाड चमचमायला लागतं. लोक म्हणतात, ते झाड माणसाच्या मनातली इच्छा ओळखतं. त्या प्रकाशाकडे पाहत एक लहानगा मुलगा, आरव, सावकाश पावलं टाकत पुढे येतो. त्याच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि थोडी भीती दिसते. वायाने त्याचे केस हलकेच उडत आहेत. जंगलातल्या सावल्यांमध्ये रहस्य दडलेलं आहे. झाडाचा प्रकाश आरवच्या डोळ्यात प्रतिबिंबित होत आहे आणि वातावरणात जादू व गूढतेची भावना निर्माण होते. रहस्यमय जंगलात चमचणारं जादूचं झाड तेजस्वी प्रकाशात उभं आहे. झाडाच्या फांद्यांवरची पाने तायांसारखी लखलखत आहेत. लहानगा मुलगा आरव आश्चर्याने झाडाकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात कुतूहल आणि आनंदाची चमक आहे. आरव आश्चर्याने, अरे वा, हे झाड तर तायांसारखं चमकतं. आरव हळूच झाडाला स्पर्श करतो. क्षणार्धात झाडावरची सर्व पाने सोनसळी, जादुई प्रकाशात न्हाऊन निघतात. हवेत सौम्य प्रकाश तरंगू लागतात. संपूर्ण जंगलात एक अलौकिक शांतता पसरते. जादूचं झाड गंभीर पण प्रेमळ आवाजात बोलतं, आरव, तुझी एक इच्छा पूर्ण होऊ शकते, पण ती स्वार्थी नसावी. आरव क्षणभर डोळे मिटून विचार करतो. त्याच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा आणि करुणा दिसते. आरव, हळुवार पण ठाम आवाजात, मला मोठं घर, खेळणी नकोत. माझं गाव नेहमी आनंदी राहो. कोणाच्याही डोळ्यात अश्रू येऊ नयेत. ही इच्छा ऐकताच जादूचं झाड अधिक तेजस्वीपणे चमकू लागतं. सोनेरी प्रकाशकिरण संपूर्ण जंगलात पसरतात. झाडं, फुलं, वारा, सगळं जणू आनंदात न्हाऊन निघतं. वातावरणात आशा, प्रेम आणि जादूची अनुभूती निर्माण होते. क्षणातच जादूच्या झाडाचं तेज हळूहळू कमी होत जातं. चमकणारा प्रकाश शांत होतो आणि जंगल पुन्हा नैसर्गिक अंधुक उजेडात विसावतो. वातावरणात गूढतेऐवजी समाधानाची शांत भावना पसरते. कट्टू गावाचा दृश्य, सकाळचा कोवळा सूर्य उगवत आहे. गावात हसरी माणसं, खेळणारी मुलं, आनंदी चेहरे दिसतात. घराघरातून सुखसमाधानाचा उजेड पसरलेला आहे, जणू अदृश्य जादू गावभर फिरत आहे. पुढच्या सकाळी जंगलात ते झाड दिसतं, पण आता ते साधं, शांत आणि सामान्य आहे. कोणताही जादुई प्रकाश नाही. फक्त वाऱ्यावर हलणारी पाने. आरव झाडाकडे पाहत हसतो. आरव, हस्त जादू गेली, पण आनंद राहिला. नॅरेटरचा शांत, भावुक आवाज, खरी जादू झाडात नसते. ती असते निस्वार्थी मनात. कॅमेरा हळूहळू आकाशाकडे झूम होतो. सूर्यकिरणांनी संपूर्ण दृश्य उजळून निघतं. स्क्रीन टेक्स्ट, शेवट. चांगली इच्छा केली तर जग आपोआप उजळतं.